पोलीस भरती करताना बरेच मुलं विचारतात की प्रोटीन घ्यायचं का क्रेटीन घ्यायचं. तर मी तुम्हाला सांगेल प्रोटीन पण घ्या आणि क्रेटीन पण घ्या. कारण की क्रेटीन तुम्ही डेली यूज करू नका. क्रेटीन फक्त आठवड्यात 2-3दा म्हणजे ज्या टायमिंगला हेवी वर्कआउट असतं, ज्या वर्कआउटला तुम्हाला करू वाटत नाही, मसल पॅक होतात, ते वर्कआउट तुम्ही क्रेटीनसाठी यूज करा. त्याचबरोबर प्रोटीन हा पोस्ट वर्कआउट म्हणजे वर्कआउट नंतरनं रिकव्हरीसाठी पहिल्यांदा जो सोर्स असतो तो प्रोटीनचा एक स्कोप असतो प्रोटीनचा. त्याचबरोबर कारण की तुम्ही काय करता पोलीस भरतीची मुलं जास्त करून तुम्ही खाण्याला कंटाळा करता. म्हणजे कडधान्य वगैरे असेल ना त्याला सुद्धा तुम्ही कंटाळा करता, टाईम लागतो म्हणून. त्यासाठी तुम्ही प्रोटीनचा स्कोप म्हणजे कोणतंही तुम्ही प्रोटीन जर तुम्ही चांगलं सजेस्ट करायचं म्हणलं तर मी तुम्हाला PMB GNC हे तुम्हाला प्रोडक्ट सांगेल. त्याने काय होतं तुम्ही वर्कआउट केल्यानंतर ना तुम्ही निवांत वर्कआउट करता, स्ट्रेचिंग करता, घरी जाता, आंघोळ वंगळ करून मग मस्तपैकी त्याच्यानंतर मग आपण खायला बसता. पण जर तुमच्याकडे स्कोप असेल ना तर तुम्ही काय करता, स्ट्रेचिंग करत करत तुम्ही एक 25 ग्राम म्हणजे शरीरामध्ये 25 ग्रामचं प्रोटीन जातं तुमच्या. मग तिथनं तुमची रिकव्हरीला स्टार्ट होती. मसलला तुम्हाला प्रोटीन जेवढं देता येईल तेवढं द्या. कारण की तुम्ही मसल रिकव्हरी जर केली तेवढाच परफॉर्मन्स वाढत जाणार. मग तुम्ही जर फक्त टाइमपास केला नसतं न खाता किंवा आपलं काय असेल ते घरचं खाणं, तर बरेच जण म्हणतात की चटणी भाकरी खाऊन आम्ही भरती झालो. ही काय नसतं. प्रत्येकाचे बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं असतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला तुम्ही इग्नोर करा आणि स्वतःला जेवढं चांगल्या गोष्टी शरीराला देता येतील तेवढं द्या. कारण की जेवढं तुम्ही चांगलं खाणार तेवढं तुमचं माइंड पण फ्रेश राहणार. की तुम्ही म्हणा हा मी खाते म्हणलं मला रिझल्ट येत जाणार. म्हणजे तुमचं ह्या क्षेत्रात माइंडसेट असणं हे तुमचं लय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रोटीन आणि क्रिएटिन ह्या दोन्ही गोष्टी घ्या. अशा टिप्ससाठी MK फिटनेस क्लब अँड करिअर अकॅडमीला फॉलो करा. धन्यवाद.